मित्रांनो, शुभ दुपार म्हणू की संध्याकाळ म्हणू, 4 वाजलेत आणि फक्त 2 तासासाठी आपण इथे आलो आहोत. आणि त्यापूर्वी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे हा. जास्त सामान मित्रांनो आणलं नाही मी. 2 बॅग आहेत आपल्या छोट्या. हा आपला रॉड, ट्रॅव्हल रॉड, आणि एक रीळ घेऊन आलो आहे ओकुमाचं. हे बांधून ठेवलं लपडा. ओकुमाचं मित्रांनो एक रीळ आपण आणलं आहे आणि हा रॉड आपण वापरणार आहोत. इथे बिग मासे आपण टार्गेटच करणार नाही, कारण इथे मासेच नाही आहेत. छोटे मासे म्हणजे खरवट इथे आहेत, तर आपलं टार्गेट असणार खरवट मासे. मित्रांनो 6.6 फीट रॉड आहे हा. याच्या आधी पण बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे, पण नवीन व्ह्यूवर कोण असतील तर त्यांच्यासाठी शेक्सपियर ब्रँड. आणि ह्याला रीळ आपण पेअर करणार आहोत ते ओकुमा. अच्छा, गावाचा रॉड पडला. हवा आहे, हवेने आपला रॉड पडला. ह्याला वरून लॉक आहे, ट्विस्ट लॉक. आणि मित्रांनो मीडियम ॲक्शन रॉड आहे हा. चांगला रॉड आहे. मीडियम गेमसाठी, लाईट गेमसाठी हा रॉड चांगला आहे. मित्रांनो हुक स्मॉल साईजचे वापरणार आहोत आपण. कारण खरवट जर टार्गेट करायची असेल तर आपल्याला लहान हुक वापरावे लागतील. इथे हे वेट लावलं आहे मी. हे वेट आपण मित्रांनो वापरत नाही, पण हे एकाला सांगितलं होतं मी, त्याला कळलं नाही. सेलरने त्याला हे दिलं, लोकल दुकानातून घेतलं आहे. मित्रांनो हे दिसायला मोठं आहे, पण हे वजनाला हलकं असते शिशापेक्षा. आणि हे नष्ट होत नाही, म्हणजे शिसे हळूहळू झिजतात, पण हे झिजत नाही. हा एक नैसर्गिक दृष्टीने त्रास आहे असं मला वाटते. हा हुक आणि बेट म्हणून मित्रांनो आपण आणलं आहे ते चिकन. कारण मच्छी मार्केटमध्ये एकही मच्छीवाली नाही आहे. आज गुरुवार आहे आणि आज 1 तारीख आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण फिशिंगला आलेलो आहोत. आणि प्रयत्न हाच असणार आपला की काहीतरी टार्गेट झालं पाहिजे, म्हणजे आपलं वर्ष चांगलं जाईल. आणि त्यासाठी जास्त हाव ठेवायची नाही. आज पहिलं टार्गेट असेल ते इथे मिळणारे खरवट. थोडं पुढे जाऊया तिकडे.
पाणी मित्रांनो उतरलं आहे. 0.30 मीटरचा लो टाईड आहे. इथे तुम्ही बघाल तर हे पूर्ण पाणी उतरलेलं आहे. आणि मी नेहमी सांगतो, लो टाईडला कधीतरी स्पॉटवर जात जा, म्हणजे आपल्याला जागा माहिती पडतात. इथे पण आपण जाऊ शकतो, पण या चिखलातून जावं लागेल आणि चिखलात बरबटायचं नाही आहे. इथून वळसा घालून जाऊ आणि पुढे कास्ट करू. वेट मित्रांनो मी सध्या हलकं लावलं आहे, कारण पाणी स्टेबल आहे. लो टाईड आत्ताच झालेलं आहे, त्याच्यामुळे हे पाणी बराच काळ स्टेबल राहणार. अर्धा तास तरी राहील आणि वेट हलणार नाही. इथूनच कास्ट करू आपण. हवा जरा जास्त वेगात आहे, ते असणारच. सगळंच आपल्याला काही परफेक्ट भेटणार नाही. चिकन मित्रांनो बारीक कापूया. हे पण तसं मोठंच आहे, थोडं चालेल. हे टोक पुढचं तोडतो, नाही तर ते मासे ते टोक धरून ओढत बसणार. मित्रांनो नवीन वर्षाची पहिली कास्ट आणि बघूया काय होतंय ते. लफडा झाला आहे काय, तर वेट झाला आहे हलकं. वेट बदलूया, कारण जिथे पडलं पाहिजे तिथे पडलेलं नाही आहे. शहाणपणा लढला, वेट लहान लावण्याचा. आमच्या गावात बोय आहे, ते बोय. वेट मित्रांनो बदलूया, थोडंसं लांब गेलं पाहिजे, एवढ्या जवळ पडून उपयोग नाही. वाळू आहे तिकडे सगळी समोर, आणि पुढे दगड आहेत. दगडात मारायचं आपल्याला. मित्रांनो वेट बदली केला आपण, कारण थोडं लांब मारायचं आपल्याला, ते वेट लांब जाणार नाही. इथे प्रॉब्लेम एक आहे. ही जी फेरी चालते, या फेरीवर एक गायक आहे. तो गातो, त्या गाण्याचा काय आपल्याला त्रास नाही, किंवा मासे काय त्याने पाळणार नाहीत. पण त्या गाण्यामुळे स्ट्राईक वगैरे येईल तर मला भीती वाटते, म्हणून थांबावं लागते. असो, बाईट नाही.
येस येस मित्रांनो, बाईट दिला. बाईट नाही म्हटल्यावर, आणि चांगला बाईट आहे. मासे पण हुशार झालेले आहेत, पहिल्यासारखे ते ओढून नेत नाहीत. काय टेस्ट आवडली नाही वाटते याला चिकनची. मित्रांनो, मासा लागलाय आणि हा चांगल्या साईजचा आहे. बहुतेक गोदीर वगैरे आहे काय कळत नाही, कारण बाईट देण्याचा एकदम प्रकार थंडपणे होता, किंवा कॅटफिश आहे काय कळत नाही. बघूया. नाही नाही, खरवट आहे. पण जे उचललं ते मित्रांनो वेगळ्या पद्धतीत उचललं, प्रेमाने एकदम उचललं त्याने. आणि चांगली साईज आहे. थोडा धुया याला. खात्यात जमा करू याला. सोडून मित्रांनो हा जगणार नाही. इथे फाटला हा खाली. कन्फ्यूज झालो मी, कारण तो पळत पण नव्हता. खरवट नाही तर पळतो लागल्यानंतर. एक फटका मारला. मित्रांनो, मासे खात नाहीत बेट. हो, उचल रे. हे बघा, खाऊन गेला काय. बहुतेक खाऊन गेला. मस्त बाईट दिला होता. पहिला एक झटका मारला, त्याच्यानंतर थांबून थांबून नाही. बेट आहे तसंच. बेट आहे तसंच. अजून थोडं बारीक करून लावूया. पहिल्याच फटक्यात मासा हुकअप झाला पाहिजे. मोठा मासा लागला होता,
हे ॲक्च्युली मी सांगत नाही असं, म्हणजे रेकॉर्ड नाही झालं तर. पण दुर्दैव लाईन तोडली त्याने आणि ह्याला जबाबदार आपण आहोत. ही लाईन वीक झालेली मला माहिती होती आणि जेव्हा जेव्हा मी लाईन वीक होते तेव्हा पुढचा भाग तोडतो, पण मी तोडला नाही आज आणि त्याचे हे दुष्परिणाम भोगावे लागले. एवढा मोठा मासा होता, पण ते सांगून तसा उपयोग नाही मित्रांनो. कारण रेकॉर्ड नाही झालं म्हटल्यानंतर विषय संपतो. शट 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 मासा हुक घेऊन गेला. मित्रांनो, दैव देतं आणि कर्म नेतं. आणि कॅमेरा मी बंद केला कारण हा सतत गातोय, ते गाणं चालू आहे, तर ते रेकॉर्ड होतं आहे म्हणून मी कॅमेरा बंद केला होता. जबरदस्त बाईट होता. आणि मित्रांनो, माझ्या अंदाजाप्रमाणे स्नॅपरचा बाईट होता. स्नॅपर इथे नाही आहेत, पण आय डोंट नो, एवढा मोठा बाईट. हे आता आपलं हे चालू झालं, बॅड हे चालू झालं आता आपलं. अडकलं, पहिल्यांदा अडकलं, तर मगासपासून अडकत नव्हतं इथे. हे बघा, ही आली, ही एक आली. ही मित्रांनो, ही डान्स करते, डिस्को. काय पाहिजे तुला? हा, काय पाहिजे तुला? तुला परत काय झालं की काय? ती जखम बरी झाली ना तुझी? हा, हिने मित्रांनो पिल्लं काढली आहेत. काळ्या बाप आहे त्यांचा, त्याला काय पडलेली नाही, झोपला इकडे. आणि मित्रांनो, काय सांगायचं, हिला घालूया खायला, कारण ही सतत पिल्लांजवळ असते. थांब थांब, तिथेच थांब, थांब. थांब बोलो तर. चल बस, जा, चल बस, झाला, चल चल. चल. माशाने डायरेक्ट बेड उचललं होतं, टोचलं वगैरे पण नव्हतं. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे मित्रांनो स्नॅपर असू शकतो, कारण अशा पद्धतीने स्नॅपर उचलतो. आणि दुर्दैव आहे आपलं म्हणजे माझं, असा चान्स परत नाही येत. खतरनाक बाईट दिला होता, बऱ्याच दिवसाने असा बाईट मिळाला होता. थोडा मी ओढून आणला पण त्याला. असं कधी होत नाही. लाईनची काळजी मी नेहमी घेतो, पण काय बोलायचं. ब्रेडेड लाईनचा मित्रांनो हा एक प्रॉब्लेम आहे, कारण दगडामध्ये पडून पडून ही लाईन वीक होते पुढच्या बाजूने आणि त्याचे असे दुष्परिणाम भोगावे लागतात.
मित्रांनो, संध्याकाळ होत आली. 2 तास आपले पूर्ण होत आलेत आणि मजा आली. एवढा मोठा बाईट पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर मिळाला. आणि आज 1 तारीख आहे, वर्षाचा शुभारंभ आहे. मासा तर मिळाला आपल्याला, पण जो गेला तो तुटपुट लावून गेला. येस येस, मित्रांनो, हा खरवट आहे, पण हा हुशार आहे. तिकडे कुठेतरी स्पर्धा चालू आहेत, ते तिथून ओरडत आहेत. नववर्षाचं स्वागत एकदम जल्लोषामध्ये चालू आहे. ते बघा. मित्रांनो, मासा लागलाय परत. बघूया काय आहे ते. च्या गावात खरवटच आहे. जाता जाता साईज चांगली आहे याची. मित्रांनो, जाता जाता अजून एक मासा आपल्याला लागला. हवा पण आता इथे फास आहे. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो आहे की नाही, आय डोंट नो. पण वर्षाची एकंदरीत सुरुवात चांगली झाली आणि 2 तासामध्ये हा काय रिझल्ट वाईट नाही आहे. वर्ष पूर्ण आपलं कसं जातं ते तर बघू. लवकरच गावी जाण्याचा प्लॅनिंग आपला आहे, पण वेळ काळ ठरत नाही आहे.